नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आता खूप सारा पाऊस सुरू झालेला आहे आणि जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की चिमण्यांसाठी घर लावायचंय, तर पहा तुम्ही हे जे घर आहे ना माझ्याकडे, ते मी बरेच दिवस या फीडरवर ठेवलं होतं, तर चिमण्या काही त्या घरात जात नव्हत्या, म्हणून मी आता त्याची दिशा बदलली। जसं की मी पहिलं जिथे घर लावलं होतं चिमण्यांसाठी, तिथेच मी आता पुन्हा घर लावतेय। जसं की आपल्या बाल्कनीचं सिलिंग असतं ना, त्याच्या थोडंसं खाली असं मी घर लावलंय, कारण ही जागा त्यांना सुरक्षित वाटते। मागे सुद्धा आहे ना 2 वेळा चिमण्यांनी मी इथं घर लावलं होतं, लाकडाचं घर होतं ते, आणि त्यावेळी 2 वेळा चिमण्यांनी त्या घरामध्ये पिल्लांना जन्म दिला होता। तर आता चिमण्यांचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, की ना चिमण्या खरं तर आहे ना ह्या खूप हुशार असतात। म्हणजे जसं की आहे ना त्या कोणत्याही घरात अशा लवकर जात नाहीत। आधी त्या काय करतात की त्यांना आसपास माणसांचा त्रास तर नाही आहे ना, मांजर कुत्री कावळे ह्यांच्यापासून त्यांना धोका तर नाही आहे ना, हे सगळं पाहत असतात आणि मगच त्यांना विश्वास वाटला ना की मगच त्या घराची त्या निवड करतात बरं का। म्हणून घर लावताना काय करा, थोडंसं ना आतल्या बाजूला उंच लावा, म्हणजे चिमण्यांना ती जागा सुरक्षित वाटेल। आता आम्ही काय करतो, जर तिथे घर लावलं ना चिमण्यांना, तर कधीही चिमण्यांना त्रास देत नाही, त्यांच्या घराला हात सुद्धा लावत नाही आणि सारखं सारखं पाहिलं सुद्धा जात नाही। त्यांनी जरी इंटेरियर केलं त्यांच्या घराला किंवा त्यांनी अंडी दिली तरी पण आम्ही कधीही पाहिलं जात नाही। पहा कसं आहे की ना, सगळ्या गोष्टी ज्या निसर्गातल्या आहेत ना त्या संयमानेच घडत असतात। त्यामुळे ना आपण सुद्धा अशी घाईघाईनी ना चिमण्यांनी अंडी दिलीत का, मग ती पिल्लं झालीत का, हे बघायला अजिबात जायचं नाहीये। तर आता तुम्हाला मी सांगू का हो, आता तुम्हाला सगळ्यांना असं ना आठवत असेल की आपल्या लहानपणी ना घराच्या अंगणात ना खूप साऱ्या चिमण्या असायच्या। सकाळची जी सुरुवात असायची त्यांच्या त्या चिवचिवाटाने व्हायची आणि खूप छान वाटायचं ते, कारण प्रत्येक जुन्या घरांमध्ये ना चिमण्यांना घर करण्यासाठी ना तुळई असायची किंवा त्या घराच्या फटींमध्ये सुद्धा त्यांची घरं करत असायची। त्याचबरोबर जर कोणाच्या अंगणात पेंढ्या असायच्या तर पेंढ्यांमध्ये म्हणजे गवताच्या पेंढ्यांमध्ये सुद्धा चिमण्यांनी घरं केलेली आहेत। मी हे स्वतः पाहिले, कारण मी सुद्धा गावाकडे राहिलेली आहे। तर इतकं छान वाटायचं त्यावेळी। म्हणूनच आपल्याला ही जी अशी पक्ष्यांची आवड निर्माण होते ना ती ह्या करताच होते, कारण ज्यांनी कोणी गावाकडे हा अनुभव घेतलाय ना त्यांना पक्ष्यांची खूप आवड असते। पहा तर कसं आहे की आता आपण एक छोटीशी सेवा म्हणून काय करायचं आहे की आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवर एक छोटंसं घर लावलं ना आपण ह्या चिमण्यांसाठी, किंवा खायला थोडंसं त्यांच्यासाठी दाना ठेवला, पाणी ठेवलं, तर आपण एक त्यांच्यासाठी ना मोठं काम करू शकतो। पावसाळ्यात तर हे आपण नक्कीच केलं पाहिजे। बिचाऱ्या चिमण्या अगदी तुम्हाला मी खरंच सांगते, दिवस दिवस माझ्या बाल्कनीमध्ये बसलेल्या असतात, कारण ना खूप बाहेर पाऊस पडत असतो। त्या पण आहे ना त्यांच्यासाठी सुरक्षित जागा शोधत असतात। त्यामुळं ना असं वाटतं की ना सगळ्यांनीच एक काम करा, तुमच्या बाल्कनीमध्ये चिमण्यांसाठी एक घर लावा आणि सुरक्षित अशी एक ना त्यांना बसता येईल अशी एक ना तुम्ही दोरी बांधा किंवा एखादी साखळी लावा की ज्याच्यावर त्या येऊन ना निवांतपणे बसतील। बाहेर खूप वारा पाऊस असतो त्यावेळी त्या खूप वेळा आपल्या बाल्कनीत येतात, लवकर जात सुद्धा नाहीत। पोपट सुद्धा माझ्याकडे बाल्कनीत किती वेळा येतात, आणि जे आता तुम्ही साखळी बघितली असेल चिमणी बसलेली, त्या साखळीवर सुद्धा माझ्याकडे ना पोपट आहे ना अर्धा अर्धा तास बसून राहतात बरं का। तर असं जर काही आता ह्या वेळेला झालं ना तर मी नक्कीच ते व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल, कारण आता माझ्याकडे मागचे व्हिडिओ नाही आहेत, पण असं पुढे जर काही पोपट बसलेच त्या वायरवर म्हणजे आतल्या साखळीवर, ते मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेल। त्याचबरोबर फीडर लावा। फीडर लावताना पावसाळ्यात ना आतल्या बाजूला लावा। पहा कसं आहे की आता धान्य जर भिजलं तर कोणतेही पक्षी ते धान्य खाणार नाहीत, म्हणून धान्य फीडर लावताना ते आतल्या बाजूला लावा, म्हणजे ते धान्य पण खराब होणार नाही आणि पक्ष्यांना पण ना ते आनंदाने खाता येईल। आता माझ्या बाल्कनीमध्ये फक्त चिमण्याच येतात का, तर नाही, माझ्या बाल्कनीमध्ये तर आहे ना खरं सांगू तुम्हाला पोपट, साळुंक्या किंवा तुम्हाला सांगते बुलबुल एवढे पक्षी येत असतात। आता तर चिमण्या, सिल्वर बिल, त्याच्यानंतर त्या मुनिया, एवढे पक्षी वाढलेत। पण सगळे पक्षी तुमच्या बाल्कनीमध्ये येऊन द्या, कितीही पक्षी येऊन द्या, पण आपली जी बाल्कनी आहे ती आता पावसाळ्यामध्ये खूप स्वच्छ ठेवायची आहे। कारण आता कसं असतं की पावसाळ्यामध्ये आपलं पण आरोग्य आहे, आपल्या पण आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायची असते। त्याकरता पक्षी येऊन गेले ना की काय करायचे, आपली बाल्कनी डेटॉलनी पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे। दिवसभर सुद्धा तुम्ही धान्य ठेवू नका। पहा पोपट तर कसं आहे ना की फक्त सकाळी येतात आणि निघून जातात आणि संध्याकाळी थोडा वेळ येतात, पण चिमण्यांना जर तुम्हाला धान्य ठेवायचं असेल तर तुम्ही असं एका साईडला वाटीमध्ये जरी धान्य त्यांच्यासाठी ठेवलं ना भरून, तरी त्या बिचाऱ्या आपल्या येता जाता खातात। त्यामुळे कोणतेही फीडर लावू नका। फीडर नंतर तुम्ही काढून ठेवा, म्हणजे ते भिजणार पण नाही आणि कबुतरांचा पण तुम्हाला त्रास होणार नाही। आपली बाल्कनी स्वच्छ ठेवायला अजिबात पावसाळ्यात विसरायची नाही। तर चला असो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुमच्याकडे पण असे जर खूप साऱ्या चिमण्या येत असतील
तर तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर कोणाकोणाकडे अशा सिल्वर बिलसुद्धा आता खूप येत आहेत, ते पण सांगा बरं का. बरं पोपट येत आहेत का, कारण मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की आता आमच्याकडे कणीस लावले आणि पोपट येत आहेत. तर काही जणांचं असं म्हणणं होतं की बाकीचे इतर पक्षी येत आहेत, पोपट आलेले नाहीयेत. तर चला असो, पोपट पण येतील अशी मी देवाकडे प्रार्थना करते तुमच्याकडे. तुम्ही मक्याचं कणीस लावून पहा, मक्याच्या कणसांनी पोपट पटकन अट्रॅक्ट होतात. चला पुन्हा भेटूया आपण, तोपर्यंत राधे राधे.